मी आता उभा आहे उल्हासनगर रेल्वे स्थानकाच्या बाहेरील वालधुनी नाल्याजवळ आणि आपण पाहू शकता उल्हासनगरच्या वालधुनी नाल्याची परिस्थिती जी उल्हासनगरच्या रेल्वे स्टेशन बाहेरून वाहतो आणि त्याच्यावरती एक जे ब्रिज बनवलेला आहे जो उल्हासनगर रेल्वे स्थानकातून बाहेर निघण्यासाठी जो ब्रिज आहे तो ब्रिज किमान 1 फूट राहिलेला आहे फक्त पाण्यापासून वाचायला ना तर हा ब्रिजही आता थोड्या काही वेळात जर असाच पाऊस सुरू राहिला तर या ब्रिजवरनं पाणी जाऊ शकतं आणि पाहायला गेलं तर जो अतिवृष्टीचा जो इशारा देण्यात आलेला आहे त्यामध्ये उल्हासनगर अंबरनाथ बदलापूरमध्येही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे। इथली शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे आणि जे आपण पाहताय ही वालधुनी नाला जो बोलला तो कारण की काही वर्षांपूर्वी हा वालधुनी नाला याला वालधुनी नदी म्हणून संबोधली जायची मात्र पूर्णपणे या नदीची आता नाला झालेला आहे आणि आता आपण पाहू शकता हा जो नाला आहे वालधुनी नाला जो पूर्णपणे तुडुंब भरून वाहताना दिसतोय त्याने काही अंतरावरती आपला पात्रही सोडलेलं आहे आणि नदीचं जे हे नाल्याचं पात्र आहे जे बाहेर पडलेलं आहे आणि पाहायला गेलं तर उल्हासनगरमधलं ज्या सकाळपासून 8 वाजल्यापासून जो मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे कुठेतरी आता जो अतिवृष्टीचा धोका जो सांगण्यात आलेला होता त्याप्रमाणे आता पाऊस सुरू झालेला आहे। सकाळी 8 वाजल्यापासून हा मुसळधार पाऊस सुरू झाला कारण की रात्री उसंती घेतली होती मात्र आता मुसळधार पावसाला उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर भागात सुरुवात झालेली आहे। कॅमेरामन नितीनसह अजित वने साम टीव्ही उल्हासनगर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।